जय शिवराय मित्रांनो, 1 जानेवारी पासून 3 नियम लागू होणार आहेत. या 3 नियमांचं जर आपण पालन नाही केलात तर भविष्यामध्ये या 3ही नियमांमधून भविष्यात तुम्ही लाभ घेत आहात ते पूर्णपणे बंद होऊ शकतात. तर कोणकोणते 3 नियम आहेत? राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत. प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. 3ही नियम व्यवस्थित पाहून घ्या. यामध्ये पहिला नियम कोणता आहे? आपण सर्वप्रथम समजून घेऊयात. तो म्हणजे HSRP नंबर प्लेट अनिवार्य आहे. 31 डिसेंबर याची अंतिम मुदत आहे. 31 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला हे काम करूनच घ्यायचं आहे. HSRP नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. सर्व वाहनांसाठी अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येणार आहे. आवश्यक RC बुक, त्याचबरोबर विमा, इंजन व CC नंबर, याचबरोबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. उशीर केल्यास दंड लागू शकतो, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. शेवटचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर दुसरा नियम आहे तो म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून घेणे. पॅन बंद होण्यापासून वाचवायचं असेल तर तात्काळ आपल्याला आपल्या आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करून घ्यायचे गरजेचे आहे. आता बघा, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचबरोबर बँक, ट्रेडिंग, व्यवहार, सबसिडी सर्व काही थांबू शकते. याचबरोबर उशिरा लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 शुल्क अनिवार्य लागू शकते. यासाठी जवळपास 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला जे काही आधारला पॅन कार्ड लिंक आहे ते करूनच घ्यायचं आहे. आणि शेवटचा जो नियम आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, व्यवस्थित समजून घ्या. महिला लाभार्थ्यांसाठी आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांना eKYC 31 डिसेंबर पूर्वी करायचीच आहे. जर 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही eKYC केली नाही तर तुम्हाला जे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत ते 1500 रुपये पूर्णपणे बंद होऊ शकतात. 31 डिसेंबर पर्यंत eKYC करूनच घ्यायची आहे. तर पहा, हे 3 नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत. ते व्हिडिओ पाहून लवकरात लवकर तात्काळ काम करूनच घ्यायचे आहे. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ही महत्त्वपूर्ण माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.